मिलेट्स राईसचा मसाले भात करणार आहे. त्याच्यासाठी लागणारे व्हेजिटेबल्स आपल्या घरी जे आहेत ते अवेलेबल खायचे. वेट लॉस होण्यासाठी चांगलं आहे. आता हे सोरेक आहे, दुधी भोपळा, यातला मी एवढा लहान पीसेस एवढा कट करून घेणार आहे. पालकची भाजी आहे, पालक थोडा, ढबू मिरची अर्धी घेणार आहे. कांदा, बीन्स, कॅरेट आणि वांगी हे सगळे चिरून घेणार आहे. यातली क्वांटिटी आपल्याला किती पाहिजे त्याची कमी जास्त करता येते. त्याच्यानंतर हिरवी मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. खलबत्त्यात काय कूट करणार नाही आहे. आणि फोडणीला हिंग. त्याच्यानंतर भाताबरोबर, मसाले भाताबरोबर, मिलेट्स मसाले भाताबरोबर टोमॅटो, काकडी आणि कांदा तिन्हीचं मिळून रायता करणार आहे. पहिल्यांदा मी हे सगळं चिरून घेते. कढई तापायला ठेवल्या तर अगदी थोडंसं तेल घालायचं, अगदी 2 चमचे तेवढंच, कारण आपल्याला वेट लॉससाठी करायला हवं नाही. कढई तापल्या, मोहरी, जिरे, थोडीशी हळद, आणि कांदा. आता हे कॅशो कट करून घेतले नंतर घालायचे आणि कोथिंबीर पण नंतर घालायची. आता काय करते, ह्या सगळा कांदा भाजा लागला आहे. ह्या सगळ्या भाज्या हे कॅरेट, बीन्स, कॅप्सिकम, ब्रिंजल आणि दुधी भोपळा सगळं कट करून घेतलं. आता सगळं पाण्यात स्वच्छ धुवून एक एक घालायचं. छान भाज्या भरपूर घ्यायच्या आणि भात पण ह्याचा घ्यायचा, मिलेट्सचा कमी घ्यायचा, कारण जास्ती भाज्या पटत गेल्या पाहिजे. आता हे हरभरे घालतात. एक दिवस हरभरे घालायचे, एक दिवस मटार असला तर मटार, नाही तर वाळलेले वाटाणे पाण्यात घालायचे. मी आज हरभरे घालते. डेली भरायची. त्यानंतर थोडासा तेल हे मिक्सरला बारीक करून घेतलं. गॅस खलबत्त्यात केलं नाही, मिक्सरला केलं. आणि मिलेट्सचा हा एक प्रकार आहे. 2 प्रकारचे मिलेट्स घेणार आहे मी, एकाच मापाचे. आणि अर्धी वाटी आपला रोजचा तांदूळ घ्यायचा. आता छान भाजू द्यायचं. जरी आपल्याला कुठली पालेभाजी अवेलेबल असते तर ती घ्यायची. माझ्याकडे पालक आहे. पालकसुद्धा आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे, म्हणून पालक बारीक चिरून घेते. ह्याच्यात सगळंच असतं नाही, त्यामुळे परत दुसरं काय करायला लागत नाही. त्याच्यावर साईड बाय साईड थोडंसं मसाला भाजी म्हणजे रायता. आपल्या घरी कॅरेट, कुकंबर, टोमॅटो का आहे त्याचा करून घ्यायचा. कढाई पलाव वेट लॉससाठी करायचं. आता हे सगळं आहे की नाही घ्यायचं, घालून आता फक्त नंतर मीठ घालायचं. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. आम्ही थोडं कमी घालतो, आमच्याकडे जास्त लागत नाही. त्याच्यानंतर कॅशो कट करून घेतलं. कॅशो ऑप्शनल आहे, म्हणजे पाहिजे असेल, आवडत असेल तर घाला, नाहीतरी चालते. आता काय करायचं, पालेभाज्या पण कुठल्या आपल्या घरी अवेलेबल, पालेभाज्या असू दे, फळभाज्या असू दे, ऑप्शनल आहे. आता हे मिलेट्सचा भात जरा शिजायला जास्त पाणी लागतं. आमच्यात आम्हाला राड असलेला पण आवडतो, म्हणून
मी 1.5 पेला घालायला, कारण भाजीपाला पण आहे ना त्याच्यात भरपूर. आता ह्याला छान शिजू द्यायचं. आता काय करायचं, परत पाणी घालायचं नाही. जर परत आता कढईवरच आपण ठेवला तर एक 10 मिनटं शिजू द्यायचं. परत जर पाणी लागलं तर थोडंसं साईडला गरम करून घालायचं, पण ह्याच्यात आता गार पाणी नाही घालायचं. कढाईमध्ये वरती कुकरला नाही तर पण घातलं चालतंय असं नाही. गार पाणी घातलं तर टेस्ट बदलते. आता ह्याला उकळी येऊ दे, एक 10-15 मिनटात म्हणजे शिजते, पण पाणी जरा जास्त लागतंय. गरम पाणी करून ठेवायचं. तोपर्यंत मी आता मसाले भात झालाय, करायला ठेवलाय. तोपर्यंत रायता करण्यासाठी कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेते. आता मी कटरमध्ये हे सगळं कटरला बारीक करून घ्यायचं. मिलेट्स पुलाव वेट लॉससाठी खाण्यासाठी तयार आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, साईडला रायता किंवा मसाला भजी, आणि इकडे साईडला फरसाण आणि लेमन. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. वेट लॉससाठी अतिशय चांगली आहे.